12 ज्योतिर्लिंगांपैकी ब्रह्मा विष्णू महेश्वर यांचे त्रिगुणात्मक रूप असलेल्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी नाशिकमध्ये येणार असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे। नमस्कार, मी स्नेहा प्रवास या आपल्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। मागील आठवड्यात मी गेले होते नाशिकला। त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेशद्वाराच्या अगदी बाजूलाच असलेल्या श्री गजानन महाराज संस्थान भक्तनिवासामध्ये आम्ही राहिलो होतो। नाशिक मधील हे सर्वात मोठे, स्वच्छ, सुंदर व सर्वांना परवडेल असे भक्तनिवास आहे। गजानन महाराज भक्तनिवासाची संपूर्ण माहिती, रूम रेट्स, बुकिंग इन्फॉर्मेशन, प्रसादालय, सर्व सोयी सुविधा आणि काही महत्त्वाच्या टिप्स इत्यादी सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा। त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी देशाच्या विविध भागांतून दररोज हजारो, लाखो लोक येत असतात। भक्तांची राहण्याची उत्तम सोय व्हावी म्हणून श्री गजानन महाराज संस्थानातर्फे त्र्यंबकेश्वर मंदिराच्या अगदी बाजूलाच भले मोठे भक्तनिवास बांधले आहे। चला तर मग आता मी तुम्हाला या भक्तनिवासाची सफर घडवून आणते। प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच दिसून येतो भला मोठा पार्किंग एरिया। 2 व्हीलर, 4 व्हीलर अशा सर्व वाहनांची मोफत पार्किंगची सोय इथे आहे। लगेज ट्रॉली व व्हीलचेअरची सोय देखील या भक्तनिवासामध्ये आहे। ही जी डोंगर रांग दिसत आहे तो आहे साक्षात महादेवाचा वास असलेला ब्रह्मगिरी पर्वत। अशा पवित्र जागेच्या सान्निध्यात हे गजानन महाराज भक्तनिवास आहे। भक्तनिवासाचा संपूर्ण परिसर अतिशय स्वच्छ आहे। अनेक मोठमोठी झाडे, फुलझाडे इथे आहेत। सर्वप्रथम जो भक्तनिवास क्रमांक 1 लागतो तिकडे रूम बुकिंगचे ऑफिस आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे नाशिक मधील या गजानन महाराज संस्थान भक्तनिवासाची ऑनलाईन बुकिंगची कोणतीही वेबसाईट नाहीये। डायरेक्ट समोरासमोर ऑफलाईन पद्धतीने बुकिंग केले जाते। काही लोक गजानन महाराज संस्थानाच्या नावाने खोटी वेबसाईट किंवा खोटे फोन नंबर सांगून ऑनलाईन बुकिंग फ्रॉड करत आहेत। त्यांना तुम्ही अजिबात बळी पडू नका व प्रत्यक्ष या ठिकाणी येऊनच रूम बुक करा। फक्त 60 रुपयांपासून या भक्तनिवासामध्ये राहण्याची सोय आहे। ती कशी हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवेलच, पण त्याआधी मी तुम्हाला आम्ही बुक केलेली रूम दाखवते। इथे भक्तनिवासांना 1, 2, 3, 4 असे नंबर्स देण्यात आले आहेत। आत प्रवेश करताच मोठा पॅसेज लागतो आणि या ठिकाणी बसण्यासाठी सोफा सेट्स आहेत। आता मी तुम्हाला आमची रूम दाखवते। आपण पाहू शकता एक मोठा बेड, एक सिंगल बेड, सोफा, टेबल, वॉर्डरोब अशा सर्व गोष्टींनी परिपूर्ण असा हा एसी रूम आहे। रूमचे पीओपी आणि ओव्हरऑल सर्व इंटेरियर देखील खूपच नीटनेटके आहे। बाथरूम मध्ये गरम पाण्याची सोय आहे, बेसिन आहे, तसेच टॉयलेट देखील खूपच स्वच्छ आहे। आई, बाबा, मी आणि भाऊ असे आम्ही 4 लोक इथे आलो होतो। त्यामुळे मोठा डिलक्स एसी रूम बुक केला होता। 4 लोकांच्या या एसी रूमची किंमत आहे फक्त 950 रुपये। या किमतीमध्ये इतक्या अप्रतिम सोयी सुविधा या भक्तनिवासात मिळत आहेत। 2-3 लोकांसाठी नॉन एसी रूमची प्राइस आहे फक्त 350 रुपये। 4 लोकांसाठी नॉन एसी रूम व एक्स्ट्रा बेडच्या रूमची किंमत आहे फक्त 450 रुपये। 2-3 लोकांसाठी एसी रूमची प्राइस आहे 850 रुपये, तर 4 लोकांसाठी एसी रूम व एक्स्ट्रा बेडची किंमत आहे 950 रुपये। आता मी तुम्हाला सांगते तुम्ही फक्त 60 रुपयांमध्ये या भक्तनिवासामध्ये कसे राहू शकतात ते। इथे काही कॉमन हॉल्स आहेत, या ठिकाणी तुम्ही राहू शकता। हे हॉल्स देखील अतिशय स्वच्छ आहेत व बेड, उशी, पांघरुण अशा सर्व सोयी इथे आहेत व बॅग व सामान ठेवण्यासाठी सेपरेट लॉकरची सोय देखील इथे आहे। हॉलमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी बाथरूम व टॉयलेटची सोय या ठिकाणी आहे। रूम्स तर बघून झालेत, मी आता तुम्हाला इथले प्रसादालय दाखवते। दररोज सकाळी 5:30 ते 10 वाजेपर्यंत नाश्ता इथे मिळतो,
तसेच सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत व संध्याकाळी 6:30 ते 9:30 वाजेपर्यंत जेवणाची सोय इथे असते। तसेच जर तुम्ही उशिरा आलात तर रात्री 10:30 ते 12:30 वाजेपर्यंत देखील जेवणाची सोय इथे असते। फक्त 50 रुपयांमध्ये अनलिमिटेड व्हेज थाळी इथे मिळते। 2 प्रकारच्या भाज्या, चपाती, वरण भात, शिरा, लोणचं, सलाड अशी परिपूर्ण व बिना कांदा लसूणाची ही सात्विक थाळी इथे दिली जाते। उपवास असेल तर साबुदाण्याची खिचडी देखील इथे मिळते। फक्त 10 रुपयांमध्ये इथे नाश्ता देखील मिळतो। पोहे, उपमा, चहा, कॉफी, दूध हे पदार्थ नाश्त्यासाठी उपलब्ध असतात। प्रसादालयामध्ये श्री गजानन महाराजांचा सुंदर फोटो आहे। तसेच प्रसादालयाच्या बाहेर राधाकृष्णाची अतिशय सुंदर मूर्ती आहे। तुम्ही जर या भक्त निवासामध्ये राहणार असाल तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही बाहेर हॉटेलमध्ये जेवण्यापेक्षा इथल्या प्रसादालयामध्ये जेवा व नाश्ता करा। तुमचे पैसे पण वाचतील आणि स्वच्छ सात्विक जेवण देखील मिळेल। भक्त निवासाच्या मध्यभागी गजानन महाराजांचे भव्य दिव्य सुंदर असे मंदिर आहे व मंदिरासभोवताली गार्डन आहे। तुम्ही इथे बसू शकता व फोटोज देखील काढू शकता। गजानन महाराजांची आरती मंदिरामध्ये सुरू होती। इतके स्वच्छ, नीटनेटके, सुंदर भक्त निवास, ते देखील इतक्या कमी किमतीमध्ये मी तरी कुठेच पाहिले नाही। मी शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनाला अजून गेले नाही, परंतु नाशिक मधील या गजानन महाराज संस्थानाचे हे भक्त निवास व मंदिर बघून मी कधी एकदा शेगावला जाते असे वाटत आहे। पांढरे शुभ्र संगमरवरी दगडाचे हे मंदिर आहे। मंदिराच्या भिंतींवर अनेक देवदेवतांच्या मूर्ती आहेत। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे या भक्त निवासामध्ये फक्त फॅमिलीला रूम दिली जाते। जर तुम्ही मित्रमैत्रिणींच्या ग्रुपने आलात तर रूम तुम्हाला मिळणार नाही, पण कॉमन हॉल मध्ये 60 रुपयांमध्ये तुम्ही राहू शकता। रूम बुकिंग साठी ओरिजिनल आधार कार्ड कंपल्सरी लागतो, त्यामुळे आधार कार्ड जरूर कॅरी करा। या भक्त निवासामध्ये राहण्याचा आणखीन एक फायदा म्हणजे भक्त निवासाच्या बाजूलाच त्र्यंबकेश्वर मंदिराचे प्रवेशद्वार आहे, त्यामुळे मंदिरात तुम्ही चालत 2 मिनिटांत पोहोचू शकता। श्री गजानन महाराज संस्थान भक्त निवासाचा संपूर्ण पत्ता व इतर माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन, पंचवटी दर्शन व नाशिक मध्ये नवीनच सुरू झालेल्या आई तुळजाभवानी मंदिराचे दर्शन तुम्हाला पुढील व्हिडिओज मध्ये पाहायला मिळेल, त्यामुळे जर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या। गजानन महाराज भक्त निवासाबद्दल तुम्हाला काही क्वेरीज असतील तर कमेंट करून नक्की विचारा व व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून जरूर कळवा। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब जरूर करा।